पुढे शामूगडला लढाई झाली, त्यानं दाराला मारलं. कसं मारलं ते मी सांगेन नंतर. भयंकर आहे तो औरंगजेब, काही सामान्य माणूस नाही. पण 57 साली शिवाजीराजांनी हा सगळा प्रकार एकूण सगळा पाहिल्याच्या नंतर स्वतः शिवाजीराजे कोकणात उतरले. आणि कोकणात उतरले ते तेलबैलाच्या घाटाने उतरले. तेलबैला म्हणून एक किल्ला आहे. आमच्याकडं घाटांची नावंसुद्धा फार भारी ठेवतात. आपल्याकडं कधीही कोणीही सरळ नावाने हाक मारत नाही, ही पहिली गोष्ट आहे. त्या घाटाचं नाव आहे सवाष्णीचा घाट, आणि त्याच्या पलीकडं घाट आहे त्याचं नाव आहे गाढवलोटीचा घाट. तर शिवाजीराजे तैलघट्ट म्हणून एक घाट आहे, तिथनं उतरले. संकर्षण सकळकळे नावाच्या एका माणसाला बुलढाण्याहून महाराजांनी बोलवला होता. त्यांनी शिवकाव्य लिहिलं, त्याच्यात हे सगळे तेलघट्टमधनं महाराज उतरले. स्वतः शिवाजीराजे उतरले. स्वतः शिवाजीराजे सह्याद्री उतरून, ते काही पालखी वगैरे असला प्रकार नाही, पायावर स्वतःच्या उतरावं लागतं त्याचं. आणि मग कोकणात उतरले. पहिल्यांदा इथं आल्याच्यानंतर कल्याण भिवंडी इथं आले.